माझा पहिलाच अनुभव होता. लहानपणापासून बोलायला लागल्यापासून आपण बोलत नाही, पण फक्त एकट्याला बोलायचं आहे आणि बाकीच्यांना ऐकायचं आहे असं म्हटलं तर हा माझा पहिला अनुभव. आता ह्या आईस्पाईस गप्पा आहेत म्हणून आईस्पाईस बोलायचं पाहिजे त्या अनुषंगाने मी तयारी पण केली होती. मी खरोखर परत एका ब्लँकेट सुरुवातीला वैयक्तिक माहिती द्यावी अशा आशयाचं मला सांगण्यात आलं. वैयक्तिक माहिती द्यायची ठरली तर मी जोपूर नावाच्या चांदूर तालुक्यात राहतो. आजोबांनी सुरू केलेलं चांदूरमध्ये रासायनिक खत औषधं बियाण्याचं दुकान आहे. आता त्याच्या 2 शाखा झाल्या आहेत. आजोबांनी लावलेला हा वटवृक्ष वडिलांनी आणि संतांनी सांभाळला आणि त्याचा आज त्या वटवृक्षाच्या 2 फांद्या चांदूरमध्ये देवडामध्ये उभ्या आहेत. खरं म्हणजे हे त्याला वैयक्तिक आणि धंद्याच्या बाबतीत सांगतो. धंद्याच्या बाबतीत तसा मी समृद्ध घरातून येतो आणि समृद्ध परिस्थितीतून येतो. तरी मला कविता का लिहावी वाटते किंवा मी जी कविता लिहितोय ती कुणासाठी लिहितोय, मी स्वतःसाठी लिहितोय की दुसऱ्यासाठी लिहितोय याचे काही प्रश्न मी स्वतःला विचारतो. आणि आज या गिरणा गौरवच्या पुस्तकावर बोलू का ह्याच्या निमित्तानं ही जी मला बोलण्याची संधी दिली मी खरं तर कृतज्ञता व्यक्त करतो याला गिरणा गौरव आणि पवन सरांच्या टीपची की मी स्वतःविषयी प्रश्न विचारू लागलो आणि स्वतःचे उत्तर मी स्वतः शोधतो. जेव्हा मी 2008 होतो आणि 10वी झाल्यानंतर मी नाशिकला डिप्लोमा झालो होतो. डिप्लोमा आल्यानंतर मी पहिलं जी काही लिहिलं होतं तर ते मारुतीच्या आरती सदृश्य असं काहीतरी लिहिलं होतं मला आठवतं. ते काही आरती नव्हती काही नव्हतं, पण जे आपण ओव्या किंवा पारंपरिक ज्या मी स्वाध्याय केंद्रातून आलो तर त्या माध्यमातून जे मला मिळत गेलं ते मी माझ्या शब्दांमधून मांडण्याचा प्रयत्न करतो. तर त्याचं रूपांतर मी त्या एका अभंग किंवा मग एका त्या आरतीच्या स्वरूपामध्ये लिहित गेलो. पण ती काही आरती नव्हती आणि ती कविता नव्हती. हॉस्टेलला गेल्यानंतर नाशिकला आल्यानंतर हॉस्टेलला राहिल्यानंतर ज्या काही माझ्या अनुभूती आहेत किंवा ज्या मला आलेले अनुभव आहेत तर ते अनुभव मी मांडत गेलो. आणि पण तीही त्यापर्यंत अलीवरपर्यंत कविता नव्हती. ते जे काही लिहित होतं की तो एक पुण्यनगरी असेल किंवा मुंबईचं उपयोग असेल त्या बाहेर चालवायचा एक प्रकार होता. तर 2 वर्ष तिथं काढले आणि मी तिथून पळून गेलो. मी पळून गेलो हा शब्द काय वापरतो ते सांगण्यामध्ये, कारण पळून गेलो म्हणजे अर्धवट सोडलं आणि 12वी 17 नंबर चांदोड महाविद्यालयात चांदोड कॉलेजला 17 नंबर फॉर्म भरून 12वीचं शिक्षण पूर्ण केलं. त्या दरम्यान मी जे काही लिहिलं त्या दरम्यान ते जे काही लिखाण होतं ते लिखाण डॉक्टर तुषार चांदोडकरांना दाखवलं आणि चांदोडकरांना दाखवल्यानंतर तर त्यांनी मला एक टास्क दिला की तू हे सगळं लिहिलं, हे सगळं बाळगून वाटतंय, तू वेगळं काय करू शकतो. त्यावेळेला भवरलाल जैन संस्थेच्या जळगावला कवी संमेलन विद्यार्थ्यांसाठी काव्य स्पर्धा होती. त्यावेळेला रुपाली खेरणार आणि माझी निवड झाली. तर त्या दरम्यान त्यावेळेला मी वृद्धांवरती कविता लिहिली. तर वृद्धावरती कविता लिहिण्या अगोदर मी बापावरती पहिली चांगली कविता लिहिली जी माझ्या कॉलेजला आवडली. पण बापावरती कवितेचा शब्द माझ्या कॉलेजमधल्या नियतकालिकामध्ये पहिल्या पानावरती माझी कविता छापून आली. त्यावेळेला थोडी उर्मी मानायला लागली आणि ती उर्मी कायम टिकत राहिली, कायम जपत राहिलो आणि नंतरच खऱ्या अर्थानं कवितेचा बोट मी धरू शकतो. कवितेचा बोट धरण्याच्या प्रोसेसमध्ये किंवा त्या तिची पूर्ण जी प्रक्रिया होती त्यावेळेला मला कवितेला बोट धरून ज्यांनी शिकवलं की डॉक्टर तुषार चांदोडकर, डॉक्टर कैलास फलादे आणि डॉक्टर विद्या सुर्वे यांचा खूप सारा हातभार लागला. कविता लिहित गेलो आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत गेलो. काव्य स्पर्धांमध्ये सहभागी होताना असं काही नव्हतं की ही कविता सादर केली म्हणजे माझा नंबर यायला पाहिजे. कारण कुसुमाग्रजांनीच म्हटलंय की कविता माझी कधीच नव्हती विजयासाठी, म्हणून नव्हती भीती तिला पराजयाची. तर जेव्हा मी एसवायला असताना युवासाठी उभा होतो कॉलेजमध्ये JS साठी, तर त्यावेळेला एका मतारीत पडलो आणि एका मतारीत पडल्यानंतर मला एक संधी उपलब्ध झाली की ABVP मार्फत प्रतिभा संगम नावाचं जे विद्यार्थी साहित्य संमेलन होतं तर तिथं सहभागी झालो.
तिथे आम्ही असं उडाणटप्पूपणा करत सहभागी झालो. आणि त्या स्टेजवरती जेव्हा मी माझी कविता नॉट रिचेबल नावाची सादर केली, तर ती त्या कवितेला महाराष्ट्रातून पहिला क्रमांक मिळाला. आणि ती कविता ज्या स्टेजवरती मी सादर केली त्या स्टेजवरती अरुण म्हात्रे होते, प्रवीण गवले होते, AK शेख होते, खूप सारी ज्येष्ठ आणि मान्यवर मंडळी होती. त्याचं परीक्षण श्रीकांत उमरीकर आणि दुर्गेश सोनार सरांनी केलं होतं. हे मला फार नंतर कळलं. त्याच वेळेला त्या प्रतिभा संगममधून आलेले दुर्गेश सोनार असतील, कैलास सराजे असतील, संदीप जगताप असतील, कैलास आंबोरे असतील, किंवा असे पृथ्वीराज तौर असतील, हे खूप सारी मंडळी त्यावेळेला मला मार्गदर्शन करत होती. जेव्हा मी माझी कविता त्या निमित्ताने श्रीकांत उमरीकरांनी नॉट रिचेबलवरती पुण्यनगरीमध्ये लिहिलं आणि तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावेळेला ती ब्लॉग लिहिणं करायची आणि ब्लॉग हा त्यांचा जवळपास भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर वाचला जायचा. त्यावेळेला मला खूप सारे फोन आले की पुण्यनगरीचा तो ब्लॉग वाचला. त्या दरम्यान मी TY नंतर नाशिकला आलो आणि नाशिकला आल्यानंतर मग जो कवितेचा जो काही प्रवास आहे तर तो खऱ्या अर्थात उलगडत गेला असं म्हणायला पाहिजे. कारण मी अजय राठी ह्या CA काम शिकायला आलेलो होतो आणि तो माझा 6 महिन्याचा जो काळ होता तो काळ खरं तर मी न पाहिलेला किंवा मी न कधी अनुभवलेला ते विषय होतो. एक तर मी ज्या हॉस्टेलला होतो त्या हॉस्टेलला सुद्धा मला काही त्रास नव्हता, म्हणजे कपडे धुवायला सुद्धा तिथे माणूस यायचा. पण जेव्हा मी इथं रूमवरती आलो तर तेव्हा मला सगळं माझ्या हाताने करावं लागायचं, म्हणजे जेवणापासून तर कपडे धुण्यापर्यंत. आणि तिथं वेगळी 500 रुपये महिन्याला मला मिळायचे. त्यावेळेला मग माझा मित्र विवेक गोराणे आणि मी संध्याकाळचा डबा स्किप केलेला. तर का बरं, ठीक आहे माझ्या घरी गडगड नाही, पण मला घरून पैसे मागायला लागत होते. इथं मिळायचे 500 रुपये आणि रूमचं भाडं होतं 1500 रुपये आणि मेसचं महिन्याला एक टाइम केलं 700 रुपये. तर मग आम्ही काय करायचं, इकडून तिकडून पगाराचे जे मला काही स्टायपंड मिळायचं त्याच्या व्यतिरिक्त जे काही संस्थांकडून मला काम केल्याच्या बदल्यात जो काही मोबदला मिळायचा त्यातून आमचं दबवून जायचं महिन्यासाठी राहणं वगैरे असेल. मग आम्ही संध्याकाळी बिस्किटावरती इथं कॅनडा प्रकारलाच राहिलो होतो. त्या बिस्किटावरती आम्ही राहायचं संध्याकाळी. असं जवळपास 2 महिने चालवलं. 2 महिन्यानंतर मी आमच्या CL सांगितलं की मला परवडत नाही, माझ्या खाला होत आहे. त्या दरम्यान मी आता खूप चांगली तब्येत आहे, त्यावेळेला खूपच बारीक होतो, लुकडा होतो. अशा ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी तर राहिलो. पण त्या परिस्थितीमध्ये मला कोणतंही कारण नकारात्मक अवस्था जी येत होती त्या दरम्यान मी शून्यराव अंधार धनंगपूरकर नावाने फेसबुकवरती मांडत होतो. आणि शून्यराव अंधार धनंगपूरकर ही जी अवस्था होती ती माझ्या आयुष्यातली जो एक फेज होता, त्या फेजमध्ये मला सावरण्याचे काही हात होते. त्यामध्ये स्वर्गीय भीमराव गोचे सर असतील, शार्दूल तात्या असतील, स्वाती आईक होत्या, गीतोपंत असलेले जयश्री वाघ होत्या, संजय बोराडे आणि संजय बोराडे हे दोन्ही लोकांची ओळख मला त्या निमित्तानेच झाली. विलास पंचवळे होते, संतोष वाटपाडे होते, राजेंद्र उगले होते. राजेंद्र उगलेंनी तर माझ्या कवितेवरती अक्षरशः मला बंधवून माझ्याकडून हे काय, हे का बरं, हे कसं असं, हे का बरं, अशा खूप सारे प्रश्न विचारून माझ्याकडून जी कविता आहे ती टाऊन सोलापूर घेतली. तर त्या एक उल्लेख करायचा राहिला माझा. जेव्हा मी कॉलेजला होतो त्या दरम्यान माझी कविता रचनेला आली होती. माझ्या 3 कविता रचनेला आल्या होत्या. ही कविता रचनेला त्यावेळेला पुपाचे होते आणि पुपाचे असताना कविता येणं ही खूप काही सन्मानाचा भाग समजला जायचा. आणि जेव्हा कविता रचनी माझी कविता आली कविता रचनेमध्ये जेव्हा माझी कविता आली तेव्हा मला तळकर कविता रचनेमध्ये जेव्हा माझी कविता आली तेव्हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण होता. तर एक काय झालं, इथं नाशिकमध्ये आलेलो होतो आणि मी माझी कविता दाखवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांकडे जायचो. सरांकडं जे सिंचन भवनामध्ये गेलेलो होतो त्यांनी माझ्या कवितेची स्क्रिप्ट वाचली आणि मला परत दुसऱ्या आठवड्यात एकदा बोलवलेलं होतं. स्क्रिप्ट वाचून त्यांनी मला चहा वगैरे बांधला आणि ते मार्क दिले माझ्या कवितांना. ते मार्क जेव्हा मी बघितले ना तर त्यावेळेला मी किती पाण्यात आहे
तेव्हा ती जी गोष्ट आहे तेव्हा ती मला कळते. मी त्यामुळे खूप साऱ्या लोकांच्या कायम ऋणात असतो किंवा त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. त्यात स्वाती गायकांचा रुपेश महाजन असतील, स्वाती गायके असतील, सुरेखा बोराडे असतील, ही जी मंडळी होती त्यावेळेला ती मी त्यांच्या कायम वारंवार संपर्कात होतो. हे वैयक्तिक इथपर्यंत मी कवितेचा कसं लिहित गेलो तिथपर्यंत हा जो माझा प्रवास आहे. पण जेव्हा कवितेचं पुस्तक यायची वेळ झाली तेव्हा कवितेचं पुस्तक यावं असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. एक प्रकाशक मला भेटण्यासाठी आले आणि एवढा दिवस आजचा होता, त्या गोष्टीला 5 वर्ष आहे. चांगलं आलेलं होते, त्यांनी सांगितलं की सागर मला तुझी कविता वाचायला आवडेल. तोपर्यंत मी माझी काही स्क्रिप्ट रेडी केलेली नव्हती. स्क्रिप्ट रेडी नव्हती, मग मी रात्रभर जागून त्या ईमेलला टाकलेल्या कविता त्या कॉपी करून एका फाईलमध्ये घेतल्या. त्या फाईलची प्रिंट काढली. नंतर लक्षात आलं की काही कविता आपण हाताने लिहिलेली आहे, त्या दुरुस्त केल्या, पुन्हा त्या फाईलमध्ये त्यांना पाठवलं. असं तर 3 प्रकाशकांनी माझं कविता संग्रह नाकारला. ज्यांनी मागितलं त्यांनी नाकारला. मी त्यांच्याकडे फार इच्छेने दिलं होतं किंवा यांच्याकडनं माझा संग्रह यावा असं वाटत होतं, तर त्यांनी तो संग्रह नाकारला. संग्रह नाकारल्यानंतर ते 4 वर्ष होते ते मात्र माझे खूप हॅरेसमेंटचे म्हणेल मी त्या वेळेला. ते हॅरेसमेंटचे वर्ष होते. त्या दरम्यान मला जयश्री वाघ नावाची जी व्यक्ती आहे ती भेटली आणि तिने मला कवितेपासून थोडंसं पाठवलं केलं. जय तो उपस्थित जयश्री वाघांमुळे मी कवितेकडून थोडा बाजूला झालो आणि काही गोष्टी वाचल्या म्हणण्यापेक्षा काही गोष्टी वाचल्या म्हणण्यापेक्षा मी कथेकडे वळलो. कथा वाचत गेलो, कादंबरी वाचत गेलो आणि ललित वाचत गेलो. त्या दरम्यान माझ्या मते विजय कुमार मेंढेंचा चांदन फुल नावाचा एक ललित संग्रह आलेला होता. तो त्यांनी सजेस्ट केला होता की चांदन फुल प्राथमिक अवस्थेत वाचायला पाहिजे अशा त्यांनी तो सजेस्ट केला होता. ती चांदन फुल वाचली. त्यानंतर एक कच्ची कथा कशी लिहावी म्हणून एक डेमो घेऊन बघितला. मग मी कवितेच्या व्यतिरिक्त एक डेमो म्हणून एक कथा घेऊन पाहिली, पण ती कथा पूर्णपणे फसलेली. वेगवेगळ्या दिवाळ्यांमध्ये जेव्हा ऑपॉर्च्युनिटी येते असं म्हणतो आपण, तर व्यासपीठ याचं नाव मी अग्रस्थानी घेईन, कारण व्यासपीठमुळे मला प्रत्येक दिवाळ्यांसाठी लिहावं अशी हे पूर्वी भेटत. आता ज्या समकाळात आपण आहोत त्या समकाळामध्ये कवी किंवा लेखकांना मानधन मिळतं, हा जो गैरसमज आहे. तर तो गैरसमज मिळतं मानधन हा समाजामध्ये कन्वर्ट करण्याचं काम व्यासपीठने केलं होतं. तेव्हा माझ्या कवितेला 500 रुपये पाठवले आणि त्या कवितेला 200 रुपये पाठवले. ती एक पूर्वी होती. लोकमतमध्ये लिहिलं. संजय वाघ ज्यांना बालसाहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे त्यांनी मला मुक्तक लिहिण्याची संधी दिली लोकमतमध्ये. मुक्तकची जी लेखन शैली आहे ती ललित अंगाने जेव्हा लिहायचं होतं त्या दरम्यान मला खूप सारे जे मदतीचे हात आहेत ते मिळत होते. कवितेकडून बाजूला होताना मी मुक्तक लिहित असताना लिहिलं. त्यानंतर ग्रामचैतन्य नावाची माझी स्वतःची वेबसाईट चालू केली होती आणि त्याचंच रूपांतर साप्ताहिकामध्ये केलं. त्याचे संपादक विक्रम देवरे. आम्ही दोघांनी मिळून ग्रामचैतन्य चालवतो. ग्रामचैतन्याचे साप्ताहिक आहे तर त्या माध्यमातून पत्रकारिता आणि संपादक याचाही मी अनुभव घेतला. आता हे सगळं करत असताना पुस्तकापर्यंत आलो. पण पुस्तकापर्यंत येईपर्यंत जी माझी वाटचाल होती त्या जडणघडणीमध्ये मला माझ्या पाठीची खंबरपेन असणारे रावसाहेब जाधव आणि रवींद्र ढवळे हे आणि डॉक्टर राजेंद्र मोडसे यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आम्ही 2015-16 मध्ये चांदोली रुपयाची स्थापना केली. चांदोली रुपया साहित्य कला रसिक मंडळ नावाने जो मंडळ चालू केलं त्याच्यामध्ये फक्त लिहिणारेच नाही तर रसिक वाचक यांनाही सहभागी करून 2016 ते आजपर्यंत आम्ही वेगवेगळे प्रोग्राम बसवतो आणि त्या माध्यमातून चांदवड तालुक्यातल्या ग्रामीण भागापर्यंत किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना साहित्याची आवड व्हावी यासाठी प्रयत्न करतो. सार्वजनिक वाचनालय चांदवड त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना वाचण्यासाठी किंवा पुस्तक घेऊन जावं यासाठी प्रवृत्त करतो. चांदोली रुपयाचा सामाजिक प्रेरणा पुरस्कार असेल, चांदोली रुपयाचा साहित्य प्रेरणा पुरस्कार असेल, या माध्यमातून
आम्ही इथून मागे हे 2 पुरस्कार द्यायचो. 2 वर्षापासून आम्ही नवीन पुरस्कार वाढवला आहे, तो युवांसाठी. जो 11,000चा पुरस्कार आहे तो युवा साहित्यासाठी पुरस्कार आहे. जे 2 पुरस्कार आहे, सामाजिक प्रेरणा आणि साहित्य प्रेरणा, त्याला आम्ही प्रस्ताव मागवत नव्हतो. पण युवा साहित्य पुरस्कारासाठी आम्ही पुस्तकाची संहिता मागवतो आणि त्या संहितेला पुरस्कार आहे. त्या माध्यमातून चांगली रुपयाच्या माध्यमातून जे काम करताना जे आलेले अनुभव होते ते मला समृद्ध करण्यासाठी प्रेरक असे होते. ह्या प्रेरक अनुभवांमुळेच खरं तर माझ्याकडं मला पुस्तक जे आहे तर तिकडे वळावं वाटतं. जेव्हा माझी ती एका पुस्तक रिजेक्ट झालं तेव्हा मी काय म्हणतो आपण नाही, मी जेरीच नव्हतो आलो. पण त्या दरम्यान मी खूपच स्वतःला असं एका स्वतःच्या उपवासामध्ये अडकत गेलो होतो. मग अथर्व प्रकाशनवाले युवराज माळी जे आहेत तर त्यांच्याशी संपर्क साधला. जी गोष्ट 5 वर्षात होऊ शकली नाही ती गोष्ट त्यांनी मला 15 दिवसात करून दिली. तर त्या 15 दिवसांमध्ये मी जी कविता लिहिली होती, जी संहिता त्यांना पाठवली होती, तर त्यांनी ती मला 2 दिवसामध्ये ती संहिता मला दुरुस्ती करून दिली, त्यांच्या फॉर्ममध्ये प्रमाण करून दिली. डॉक्टर सुदाम राठोड, मनीषा उगले, डॉक्टर तुषार चांदोडकर आणि प्रवीण पवार या तिघांनी मला माझ्या कवितेवरती काम करून ज्या व्याकरणाच्या दृष्टीने चुका असतील किंवा कवितेच्या संहितेच्या दृष्टीने ज्या काही चुका म्हटल्यापेक्षा काही ज्या काही दुरुस्त्या असतील तर त्या दुरुस्त्या मला त्या 8 दिवसामध्ये करून दिला. आणि 30 जून 2024ला माझा हा माती मागते पेंकलर नावाचा कविता संग्रह प्रकाशित होऊ शकतो. या आता याच्यावरती जो हात दिसतोय ना तो कोणाचा आहे? त्याच्यामध्ये जो हात दिसतोय तो कोणाचा? तो तुमचाच हात आहे. तो हात तुमचाच हात आहे. म्हणजे ह्या पुस्तकाला खूप सारे हात लागले. हात तो हात आहे ती फक्त मातीने मागत आहे की मला पेन केलं. हा हात ज्यांनी माझ्या पुस्तकासाठी योगदान दिलं किंवा ज्यांनी मला मदत केली हा त्या सगळ्या गुरुजनांचा त्या मान्यवरांचा मार्गदर्शकांचा हात. ह्या पुस्तकावरती पुस्तक आल्यानंतर साहित्य क्षेत्रातून मला असं वाटायचं की कोणी दखल घेतं की नाही. पण जवळपास आता मी तिथे सांगायचं म्हणून ते मोजलं तिथे मी मोजत नाही कारण मोजल्यापासून संबंध. मग त्या 49 लोकांनी अभिप्राय लिहिले याच्यावरती. त्याच्यामध्ये सॉरी 49 तुमचा देश सेवाला टेन्शन पेपर धरलेलं होतं म्हणजे आता 50 झाले. 50 लोकांनी या पुस्तकावरती लिहिलंय. मी हे फक्त लिखित स्वरूपात अभिप्राय धरले. काहींनी फेसबुक म्हणजे सामाजिक जे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर फक्त फोटो टाकून स्वागत केलंय किंवा 2 म्हणले त्यांचा उल्लेख मी त्याच्यामध्ये धरलेला होता. असं कविता आता कवितेच्या शीर्षकापासून सुरुवात करतोय की माती मागते पेनकिलर हे जे आहे शीर्षक हे शीर्षक वाचल्यानंतर कवी कल्पना दुधाळ कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या शिजरकर म्हणते माती ह्या पुस्तकाच्या अनेकांना आठवण होतो. मी माझ्या भाग्य समजतो की एका चांगल्या कवितेचा किंवा चांगल्या कवितेची आठवण हे शीर्षक वाचून व्हावी हे खरं तर माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. त्यामध्ये मी जे अर्पण पत्रिका आहे त्या अर्पण पत्रिकेमध्ये माझ्या आजोबांना आजीला वडिलांना आणि चुलत्यांना अर्पण केली आणि शेवटी अंकुरणाऱ्या कुंभाला आणि तुकोबांच्या राखीला असा उल्लेख केला. त्याच्यामध्ये तुकोबांचा जो एक अभंग आहे ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी हा अभंग घेण्यामागचे माझं एक आत्मिक प्रयोजन होतं. एक मला स्वतःला काही फिलिंग जाणवतं ते ह्या अभंगातून त्या फिलिंग मला स्वतःच्या वाटतं आपलेपणाच्या वाटतं. मी लोकांचं म्हणणं आहे की म्हणजे आता सरांनी उल्लेख केला की मी माझ्या पुस्तकाला मनोगत दिलेले नाही पण मी माझ्या पुस्तकाला मनोगत दिलंय आणि त्या मनोगत मी तुमच्या समोर सांगतो. माझ्या अंगावरच्या भळभळत्या जखमांतून पाचरे एक प्रकारचं सुगंधी असतं. माझ्या अंगावरच्या भळभळत्या जखमांतून पाचरे एक प्रकारचं सुगंधी असतं.
तेव्हा सापडेल तुम्हाला पोटात माझ्या फुले मांडलेल्या सुगंधी माणसांचा. आतलं काळी हळूच कापून, आतलं काळी हळूच कापून पहा, तुम्हाला काळजाची माती झालेली आढळेल. आयुष्यभर मातीत राबलेल्यांचं मास्कट खाऊन खाऊन शेवटी माती दाखवतेच आपला गुणधर्म. शेवटी माती दाखवतेच आपला गुणधर्म. सारं काही मातीत मिसळून. नाही नाही तिकडं जठाला हात लावू नका. नाही नाही जठाला हात नका लावू प्लीज. माझं बाळपण, गोड आठवणी आणि काही भेगाळल्या जखमा कृपा करा त्यावर तसाच असू द्या स्निग्ध चरबीचा मुळा. संवेदना पोखरून हृदयाचं धडधड कधीच बंद पडलंय मोटारीच्या स्टार्टरचं. संवेदना पोखरून हृदयाचं धडधड कधीच बंद पडलंय मोटारीच्या स्टार्टर सारखं. पण हृदय चिरताना जरा नाकाला रुमाल लावता का? पण हृदय चिरताना जरा नाकाला रुमाल लावता का? तुम्हाला वास येईल कदाचित पोटॅश, युरिया नाहीतर सुपरफॉस्फेटचा. माझ्या हाताच्या बोटांच्या पाकळ्या खुडून टाका एक एक करून. माझ्या हाताच्या बोटांच्या पाकळ्या खुडून टाका एक एक करून आणि त्यांची माळ करून वाहून द्या माझ्या छाताडावर तयार झालेल्या वलयांना. मानेच्या शिरांमध्ये अडकलेल्या शब्दांना जरा मोकळे करून देता का? मानेच्या शिरांमध्ये अडकलेल्या शब्दांना जरा मोकळे करून देता का? कधी काली वाचलेल्या दुःखाचं ठेचाळलेलं प्रतिबिंब वर आलंच नाही शब्दांतून. साऱ्या छोट्या शब्दांची माळ होऊन जमते का बघा ना एखादी कविता. साऱ्या छोट्या शब्दांची माळ होऊन जमते का बघा ना एखादी कविता. कदाचित ती तुमच्या माझ्या आयुष्याची असेल. कदाचित ती तुमच्या माझ्या आयुष्याची असेल. कविता संग्रहाच्या संहितेचे मी 4 भाग केले, 5 भाग केले. तर ह्या 5 भागांना एक वेगवेगळे नावं दिले. झुमिक शिवाय वाढत नाहीत मुळ्या. वाड्यावर फडफडणारा रंगीत झेंडा. स्वतःवर फॉस्फेटचा स्प्रे मारून घेताना हृदयावर पुरून ठेवलेल्या सजवलेल्या शून्यातून वजा झाल्यावर उरलेली. या 4ही विभागांमध्ये मी त्या आशयाच्या कवितांची विभागणी केली. आता जो पहिला जो आशय आहे ह्युमिक शिवाय वाढत नाही पुढ्या, त्याच्यामध्ये शेतीमातीच्या संवेदना असलेल्या, शेतीमातीच्या जाणीवा असलेल्या कवितांचा समावेश केला आहे. वाड्यावर फडफडणारा रंगीत झेंडा, त्याच्यामध्ये सामाजिक आशयाच्या असणाऱ्या कवितांचा समावेश केला आहे. स्वतःवर फॉस्फेटचा स्प्रे मारून घेताना यावर ते स्वगत आहेत सगळे. आणि या स्वगतांचाही एक वेगळी धाटणी किंवा वेगळी बांधणी. जे स्वगत फक्त माझे वैयक्तिक नाही तर जे सार्वजनिक स्वगत आहेत तर त्यांची मांडणी केली. हृदयावर कोरून ठेवलेल्या सजीवलेल्या ज्या आहेत त्या प्रेमाच्या अनुभूतीच्या आहेत. पण ते प्रेम प्रियसीचं नाही, ते मातीचं प्रेम आहे. शून्यातून वजा झालेली उरलेली इन्फिनिटी, ज्या उरलेली इन्फिनिटी म्हणजे जी शून्यराम अंधार भडंग फुकट ज्या अवस्थेत होतो त्या अवस्थेतल्या ज्या काही कविता आहेत त्या कवितांचा, त्या 5च कविता आहेत, 6 कविता आहेत, त्यांचा त्या समावेश केला आहे. ह्या ज्या कविता आहेत ह्या कवितांची जी मांडणी आहे ती मांडणी 2014 पासून ते 2024 पर्यंतच्या ज्या कविता आहेत त्या सगळ्यांचा याच्यामध्ये मी समावेश केला आहे. त्यातल्या खूप साऱ्या कविता काढल्या आणि खूप साऱ्या कवितांवरती पुन्हा काम करत राहिलो. आता पुन्हा काम करत राहत असताना कोणतीही जी कविता आहे ती कविता त्या कवितेवरती कसं काम करायचं तर त्याच्यावरती एक संजय चौधरीचं एक वाक्य मी कायम काम करत असताना मी गृहीत धरायचो. जी माझी कविता आहे ती उलटी वाचत चालायची. कविता उलटी वाचत गेल्यानंतरही कवितेचा अर्थ बदलत नाही तर तीच कविता मी तिथे माझ्या संग्रहामध्ये घेते. बहुतेक वेळा ज्या काही कविता नवीन ज्या काही कविता लिहित गेलो त्यावरती तेच काम करत राहिलो. आता जी पहिली कविता आहे ॲम्बिग्युइटी नगरामध्ये, ती एक त्याची मांडण्याची पद्धत किंवा मुक्त छंद हे ज्या प्रकारातली ती कविता आहे आणि शक्यतो माझी बहुतेक सारी कविता माझी ह्याच याच्यातूनच आलेली. ॲम्बिग्युइटी नगरामध्ये उगवलं तसं पिकतंय, पिकलं तसं विकतंय. उगवलं तसं पिकतंय, पिकलं तसं विकतंय, हातातला रुपया पडत चाललाय का? उगवलं तसं पिकतंय, पिकलं तसं विकतंय, हातातला रुपया पडत चाललाय का? बैल विकला, काय विकली गाभण,
आणि ठेवले तारण पूर्णाचं नाव. चढला बोजा काढला पाय कपाळावर कोरलंय काय. चढला बोजा काढला पाय कपाळावर कोरलंय काय. गहाण पद छापून ठेवलं फक्त जामीनकीचं राहिलंय नाव. सलाटी निघाला बाळ ओढ्या. सलाटी निघाला बाळ ओढ्या. त्यानं काढला विकले रेशनात वावराचा पोट खराबा. आणि उरल्या सुटल्या जगण्याचाही भडक गेला पीक पेरा. शिवार झालं उघडभम सोसायटीचा घास झाला. शिवार झालं उघडभम सोसायटीचा घास झाला. सचिव नाही इतर हक्कात लावलं ना. सात बाला काहीच करण्याचा व्यवस्थेने आखलाय डाव. म्हणून म्हटलं वीज शेती प्लॉट. म्हणून म्हटलं वीज शेती प्लॉट पाड. अमेरिकी नगरामध्ये बापदाद्यांचे मुर्दे काढ. कशाला पेरल्या कशाला वखर वावरात वसव मोठं नगर. कशाला पेरल्या कशाला वखर वावरात वसव मोठं नगर. नको कर्ज नको उचल नको जुगाराचा डाव. नको कर्ज नको उचल नको जुगाराचा डाव. पडलेला मात्र तुझंच नाव लाव. पडलेला मात्र तुझंच नाव लाव. आता सरांनी म्हटलं की नाशिकच्या आजूबाजूला हे चालू. पण मी जिथं राहतो ती प्रॉपर्टी काही माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी घेतलेली नव्हती. ती माझ्या वडिलांनी विकत घेतली. शेती विकत घेतली आणि त्याला अम्युनिटी केली. अम्युनिटी करणं म्हणजे काय करतो येणे केलं. येणे करणं म्हणजे काय केलं तर नॉन ऍग्रिकल्चर केलं. ज्या शेतातून ज्या मातीतून पिकं उगवून येतात तिला सरकार दरबारी रेलमध्ये ही नापिकी जमीन आहे असं सांगायचं. आणि तिच्यावरती प्लॉट काढून ती 1 रुपयाची वस्तू तिला वस्तू बनवलं. त्या 1 रुपयाच्या वस्तूला 50 रुपये करून विकली. तर त्या अवस्थेतली ही जी कविता आहे तर ही जी संवेदना आहे ती संवेदना कविता म्हणून शब्दांतून पुढे आली. त्याच आशयाची ती दुसरी कविता मी ती लिहिली तर तिला मी मात्र त्याच भावभक्तीचा देत गेलो. आता ही जी कविता घरदार झाली शेतीवाडी तरी पुरघोडी बंद केलं. ह्या कवितेवरती मी जेव्हा सुरुवातीत लिहिलं तेव्हा स्वर्गीय कमलाकर आबांनी मला खरं तर आता कमलाकर आबांचा उल्लेख निघालाय म्हणून एक वाक्य मी सांगून देतो की जेव्हा मन दुखायचं तेव्हा आबा असायचे. हे वाक्य मी काही कोणालाही सांगतो. मन दुखायचं तेव्हा आबा असायचे. आणि आता आबा गेल्यानंतरही त्यांच्या जे मुलं आहेत तर त्या माध्यमातून ते त्यांचं जे साहित्य आहे ते वारंवार फेसबुकच्या माध्यमातून ते आपल्या समोर आलं नसतं. जेव्हा देशमुखसाठी मला कविता मागितली गेली तेव्हा माझे गुरुवर्य रवींद्र मालुसकर सरांनी माझ्याकडे 3 कविता मागवल्या. आणि तुझ्या कुंभातून नावाची जी कविता होती तर त्यावेळी त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलं होतं. तर ती एक कविता मी या अनुषंगाने सादर करतो. तुझ्या कुंभातून विकू मीची गरज आहे का. तुझ्या कुंभातून विठू पुन्हा कधी येऊ सांग. तुझ्या कुंभातून विठू तुझ्या पंढरीत विठू पुन्हा कधी येऊ सांग. माती बदलल्या कुंभाचे आहे फेडा याचे पांग. तुझ्या पंढरीत विठू पुन्हा कधी येऊ सांग. माती बदलल्या कुंभाचे आहे फेडा याचे पांग. तुका झाला प्रिय तुला तुझ्या कधी आला दारी. तुका झाला प्रिय तुला तुझ्या कधी आला दारी. त्याच्या भक्तीच्या ओढीने तूच केली त्याची वारी. तुला भेटायला तुझे आहे घरदार. तुला भेटायला तुझे आहे घरदार कुठे. पंढरीच्या गाभाऱ्याला काळ्या पाषाणाचे कुठे. आता तुझं हो शेतात माती मदला अंकुर. आता तुझं हो शेतात माती मदला अंकुर. वाफ्यात फुलू दे विठू रामाचा बहर. तेव्हा बहरेल शेत समाधानी घरदार. तेव्हा बहरेल शेत समाधानी घरदार. तुझ्या कोंबातून विठू स्वप्न घेईल आकार. तुझ्या कोंबातून विठू स्वप्न घेईल आकार. स्वप्न घेईल आकार. ही सामाजिक आश्चर्याची वाटणारी किंवा शेती मातेची वाटणारी असणारी कविता तिचा शेवटची जाणीवपूर्वक आशादायी केलाय. पण हे खरं तर हे जे चित्र आहे ही खोट आहे. एकतर मी 3 गोष्टी हे करतो. एक तर मी सभ्य सरळ आणि साधा माणूस नाही. मी जो आहे तो खोटं बोलणारा माणूस आहे. मी म्हणजे आपण प्रत्येक जण आणि मी जे स्वतः व्यक्ती घेतो मी सभ्य साधा आणि सरळ माणूस नाहीये. मी समाजात जेव्हा वावरतो तेव्हा एक मुखवटा घेऊन वावरतो. मी सामाजिक माध्यमावरती वावरतो तेव्हा मी एक वेगळी प्रतिमा तयार करतो आणि वेगळ्या प्रतिमेच्या माध्यमातून स्वतः प्रेझेंट करतो. मी जे प्रेझेंट करतो तो मी स्वतः नसतो.
आणि मी जी कविता जी सादर केली तीही वास्तवाला धरून किंवा वास्तवाला जवळपासही जाणारी नाही. ही फार फार तर शहरात राहणाऱ्या लोकांना वावा करणारी कविता आहे. पण तुझ्या पोटात तू नवीन तू स्वप्न घेईल आकार हे म्हणणं एकदम ठीक आहे. पण त्याचं जे सत्य आहे किंवा वावरात पाऊल ठेवल्यानंतर जेव्हा चिखलाने पाय भरतो तेव्हा माझ्या 4 व्हीलर मध्ये तो पाय घेऊन मी जाऊ शकत नाही. तेव्हा मी पटकन जोतो आणि मगच 4 व्हीलर मध्ये बसतो. तर हे जी मी जी पहिली कविता जेव्हा मी माझं मनोगत जेव्हा सादर केलं, मनोगताची जी कविता सादर केली, तर ती कविता आणि माझं शीर्षक हे फारच कॉन्ट्राव्हर्सी म्हणजे फारच एकमेकांना विरोधाभास येतो. माती मागते पेटलं एक ठिकाणी म्हणतो आणि एक ठिकाणी म्हणतो की स्वप्न घेईल आकार. तर जे जे दुःख आहे तर ते दुःख मी एका वेगळ्या जाणीवेतून किंवा बघितलेल्या दुःखातून त्या कवितेची निर्मिती झालेली. कवितेचं नाव आहे देणं. आता मी ह्या कवितेची जेव्हा हे जी कविता लिहिली तेव्हा मी एकदम कोणत्या तरी साठ्याच्या भागात ऑडिटला गेलेलो होतो आणि सोसायटीच्या ऑडिट चालू असताना ही कविता मला सुचली. कवितेचं नाव आहे देणं. बँकेतून घेतलेलं ऋण फेडता फेडता गेली झिजून माती. बँकेतून घेतलेलं ऋण फेडता फेडता गेली झिजून माती. तरी देणं इच्छा सोडत नाही, भुई गरबार होत नाही, डोळे मात्र भरत राहतात. बँकेतून घेतलेलं ऋण फेडता फेडता गेली झिजून माती. तरी देणं इच्छा सोडत नाही, भुई गरबार होत नाही, डोळे मात्र भरत राहतात आसवांनी. म्हणून की काय जिल्हा बँकेनं कहर केला. म्हणून की काय जिल्हा बँकेनं कहर केला. जमीन चुमला बांधून नेला. सपरातली वासरे तेवढी कुंटेलाच ठेवली आणि हंबरणारी गाय मात्र खाटकाला घेतली. हंबरणाऱ्या गुरांचे गरबार मातीचे, हंबरणाऱ्या गुरांचे गरबार मातीचे, कोरड्या ठाक विहिरींचे आणि बंद विस्तारांचे, अशी सगळ्यांची देणं पार करून हाती राहिले अवघे 160 रुपये. हंबरणाऱ्या गुरांचे गरबार मातीचे, कोरड्या ठाक विहिरींचे आणि बंद विस्तारांचे, अशी सगळ्यांची देणं पार करून हाती राहिले अवघे 160 रुपये. इंद्रेलचा डबा घेणे विकत, इंद्रेलचा डबा घेणे विकत. शेती मातीच्या ज्या कविता आहेत त्या नंतरच्या 2014 नंतरच्या ज्या काळामध्ये ज्या लिहिल्या गेल्या तर त्यांचा आशय मला जाणवत राहिला की हे जे लिहितोय हे सामाजिक आणि वास्तवाच्या परिस्थितीला धरून लिहावं. आणि ते लिहित असताना आपण वेगळं काय देऊ शकतो तर त्या वेगळं देण्याच्या याच्यातूनच माती मागते पेन नावाची जी शीर्षक कविता आहे तर ती येत गेली. माझं जे दुकान आहे किंवा जे मी ज्या व्यवसायामध्ये आहे ते कृषी सेवा केंद्र आहे. माझ्याकडे जे लोक येतात ते बहुतेक 90% जे लोक येतात ते शेतीत स्वतः काम करणारे लोक येतात आणि त्यांच्याशी बोलताना मी आज तुमच्याशी ज्या भाषेत बोलतोय त्या भाषेत मी बोलत नाही. तेव्हा ती माझी भाषा आहे. तेव्हा ट्युनिंग माझा जो आहे तो इथं वरच्या पट्ट्यातला असतो किंवा मी दादागिरीच्या भाषेत बोलतो. हे मी वैयक्तिक सांगत नाही, वैयक्तिक हे करू नका की माझा जो समकालीन किंवा सम व्यावसायिक बंधू आहे तर तो एक स्वतःला एक मालक ब्रँडमध्ये बोलत असतो. आणि ती आरेरेलीची भाषा श्रीकांत देशमुख तर एक परफेक्ट विधान करतात की शेतकऱ्यांची पहिल्यांदा म्हणजे प्राथमिक जो कोणी शोषण करणार आहे तर तो कृषी सेवा केंद्र संचालक आहे. आता हे मी माझ्यावरती घेत नाही कारण की परिस्थितीच तशी की जो पहिला शोषक आहे तो कृषी सेवा केंद्र चालक आहे. जेव्हा माझ्याकडं एखादा शेतकरी सल्ला मागायला येईल तर मी प्रयत्न करतो की मी वैयक्तिकरित्या त्याच्याशी किती नम्रतेने बोलू शकतो. म्हणजे त्याच्या भाषेत त्याला आवडणारं जे उत्तर आहे मी त्याला पटेल असं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. कवितेचं शीर्षक आहे माती मागते पेन केलं. देठापासून कांदा मारतोय पीळ, देठापासून कांदा मारतोय पीळ, पातळी झाली कर्तून पिवळी आणि ह्युमिक शिवाय पातळी नाही वाढत पांढरी मुळी. देठापासून मारतोय कांदा पीळ, पातळी झाली कर्तून पिवळी आणि ह्युमिक शिवाय पातळी वाढत नाही पांढरी मुळी. केमिकलचा 5 लाख ओव्हरडोस, केमिकलचा 5 लाख ओव्हरडोस, अशक्त झालाय वाफ्याचा पोट, अटळ आहे गर्भपात, तुंबली मातीवर बुरशीची साथ. उचलायचा अंकुर सोयाबीनचा, उचलायचा अंकुर सोयाबीनचा, बाहुबलीच्या खांद्यावरील पेंडीसारखा. फॉस्फरस सोडलं बुडाला, वेदनेचा झाला गर्भाचा.
फॉस्फरस सोडलं कुणाला, वेदनेचा झाला गर्भांचा, माती मागते पेन किलर, कणू लागलाय हिरवा माळ, कणू लागलाय हिरवा माळ. थोडे हे वेगळं कंटेंट आहे, पेन किलर वेगळं कंटेंट. तर शेतीच्या संदर्भातल्या ज्या काही मुख्य अडचणी आहेत, ज्या मजुरी असतील किंवा शेतामध्ये उगवणारं तण असेल किंवा त्यातून अळई असेल, तर याच्या हा जो परिपाठ आहे हा शेतीतून वारंवार येत राहतो. शेतीच्या कवितेतून, शेतीच्या साहित्यातून आणि ग्रामीण साहित्यातून हे वारंवार येत राहिलो. जेव्हा मी सामाजिक आशयाने या सगळ्या विभागांकडे किंवा सामाजिक अंगाने याच्याकडे बघतो, तर तेव्हा वाऱ्यावर कडमाडणारा रंगीत झेंडा जो आहे, तर त्याच्याकडे मी एका वेगळ्या नजरेने बघतो. ह्या कविता ज्या आहेत सामाजिक आशयाच्या, ह्या नाशिकमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने समृद्ध झालो त्यावेळी लिहिलेल्या. जेव्हा रेव्हरंड टिळक वाचनालयासमोर जो सिग्नल आहे, एक पेट्रोल पंपासमोर 2 सिग्नल आणि एक रस्ता झेडपीकडे जातो, जेव्हा मी ऑडिट करून आले होतो आणि खूप दमलेलो होतो आणि पोटामध्ये भूक लागली होती आणि मी त्या सिग्नलवरती बसलेलो होतो, खूप वेळ बसलो होतो बिस्किट. तर त्यामुळे मला एक कविता सुचली आणि मग मी ते जे काय सुचलं, जे काही टिपणं होते ते मोबाईलमध्ये मी टिपत गेलो. तर त्या कवितेला नाव दिलं मॉब शेक बिफोर यूज. शेक बिफोर यूज. तसा नसतो चेहरा गर्दीला, तसा नसतो चेहरा गर्दीला, लोक लावतात अन्वयार्थ आपापल्या परीने. तसा नसतो चेहरा गर्दीला, लोक लावतात अन्वयार्थ आपापल्या परीने आणि देत असतात एक लुक मॉबला. थांबत नाही मॉब रेड सिग्नल, थांबत नाही मॉब रेड सिग्नलला. मॉब असतो रंगही, पण हातातल्या झेंड्याचा रंग टाकत असतो मॉबला एका विशिष्ट परिसरात. पण हातातल्या झेंड्यांचा रंग टाकत असतो मॉबला एका विशिष्ट परिसरने. मॉब अंधाळा होत जातो, मॉबचा उत्तेजितपणा नसतो पुण्यात एकाच्या हातात. मॉब अंधाळा होत जातो, मॉबचा उत्तेजितपणा नसतो पुण्यात एकाच्या हातात. मॉब खिणगी असतो, मॉब मोठा जाळ करण्यासाठी. मॉब खिणगी असतो मोठा जाळ करण्यासाठी. मॉब पहिरा असतो, ऐकू येत नाही त्याला सायरन किंवा आक्रोश चिरडला जाण्याचा. मॉब पहिरा असतो, ऐकू येत नाही त्याला सायरन किंवा आक्रोश चिरडल्या जाण्याचा. मॉब ठार विडा असतो, मॉब ओरडत सुटतो रस्त्यावर अतिसंवेदनशील भावनेने जपत. जे दिसत नाही लेबल मॉबच्या मेंदूला असतं चिपकलेलं. जे दिसत नाही लेबल मॉबच्या मेंदूला असतं चिपकलेलं. आपण वाचत नाही त्यावर लिहिलेलं शेक बिफोर यूज. मॉब काही एक संज्ञा नाही, मॉब काही एक संज्ञा नाही, मॉब प्रतीक आहे आपल्या सामाजिक निष्ठेचं. मॉब काही एक संज्ञा नाही, मॉब प्रतीक आहे आपल्या सामाजिक निष्ठेचं. ज्याचा वास आपल्याला नकोसा आहे, पण निघतो तर आपल्याच हातून, पण निघतो तर आपल्याच हातून. जेव्हा सामाजिक परिस्थिती बदलत गेली आणि राजकीय परिस्थिती बदलत गेली, त्यावरती काही भाष्य करणाऱ्या कविता लिहित गेलो. आणि त्या कविता लिहिताना ज्या काही अंधभक्ती असेल किंवा धर्माचा जो काही जय जयकार असेल किंवा अंधपणे सामाजिक माध्यमावरती धर्माचा जो काही बडजावपणा केला गेला, त्यावरती काही गोष्टी लिहिल्या. मात्र मला काही गोष्टी खटकत राहिल्या. माझ्या समोर आला त्या माझ्या वयाच्या ज्या पोरांना जे काही मोबाईलने जपडून ठेवलंय किंवा ज्या गोष्टी आपण वैयक्तिकरित्या पाहायला हव्या त्या आता सार्वजनिक झाल्या होत. त्या अनुषंगाची कविता आहे झग झबल्याचा नावाची. झग झबल्याचा. आजकाल मी पाण्याला पाणी नावाने ओळखतो. आजकाल मी पाण्याला पाणी नावाने ओळखत नाही. H2O मिश्रण झालंय डोक्यात. जुनाट गोष्टी नाही आठवत गुरुजी. जुनाट गोष्टी मला नाही आठवत गुरुजी. 30, 60, 90 म्हणजे पायथागोरसचं प्रमेय. जुनाट गोष्टी मला नाही आठवत गुरुजी. 30, 60, 90 म्हणजे पायथागोरसचं प्रमेय. आणि आता तुम्ही म्हणाल 30, 60, 90 मग मी प्रेम भरतो. गुरुजी प्रेम म्हणजे आई करते तेच. गुरुजी प्रेम म्हणजे आई करते तेच की मी खोटं जुनाट शिकवलंय जणू.
गुरुजी प्रेम म्हणजे आई करते तेच किती खोटं जुनाट शिकवलंय जणू, आणि आता गर्लफ्रेंड म्हणते सोना बाबू लव यू जानू. हा पण एक केलं हा पण एक केलं आम्ही तुम्ही म्हणता थोरा मोठ्याचा मान ठेवा. हा पण एक केलं आम्ही तुम्ही म्हणता थोरा मोठ्यांचा मान ठेवला म्हणून लग्नानंतरच्या क्लोजअप व्हिडिओ लग्नाआधीच गुपचूप पाहतो अँड्रॉइड फोन मध्ये. लग्नानंतरच्या क्लोजअप व्हिडिओ लग्नाआधीच गुपचूप पाहतो अँड्रॉइड फोन मध्ये आणि सनी लिओनला पाकिटात जपतो आदराने. गुरुजी आता शिकवा नवी बाराखडी. गुरुजी आता शिकवा नवी बाराखडी. ए फॉर ऍसिड, बी फॉर ब्रेकअप. ए फॉर ऍसिड, बी फॉर ब्रेकअप. के फॉर किस, झेड फॉर झंडू. तो अजगर नाही अराजकता. तो अजगर नाही अराजकता. तो बदक नाही बंदूक. कमळ नाही केळ. आणि जगल्याचा राहिला संजय गुरुजी. तो केव्हाच गेलाय फाटून पोरांच्या मनासारखा आणि केळाच्या सालीसारखा पोरांच्या मनासारखा. नाशिक कवी नावाची संस्था आली. नाशिक मध्ये होतो तोपर्यंत शरद मुराने, बाळासाहेब गिरी, मगध हे जे मंडळी होते त्यांच्या सान्निध्यात होते. आणि वैज्ञानिक कथा जे लिहिणारे शरद पुराणिक होते त्यांच्याकडे मी जाऊन बसायचो खूपदा. तर त्या दरम्यान काही ज्या काही कविता लिहिल्या गेल्या तर त्या कविताही मी नाशिक कवीच्या माध्यमातून त्यावेळेला सादर करायचो. आपल्याला माझ्यामध्ये वेळ झाला. मी शेवटची कविता सादर करतो आणि थांबतो. कवितेचं नाव आहे नॉट रिचेबल. वाचनांनी भरलेल्या डिजिटल कॅमेऱ्याच्या भीतीने बदलवून घेतलाय तिने स्वतःचा वॉलपेपर. वाचनांनी भरलेल्या डिजिटल कॅमेऱ्याच्या भीतीने बदलवून घेतलाय तिने स्वतःचा वॉलपेपर. आणि गुणगुणती रिंगटोन बदलून बसली व्हायब्रेट मोडवर. तिला जायचंय नेटवर्क नसलेल्या ठिकाणी. तिला जायचंय नेटवर्क नसलेल्या ठिकाणी. कनेक्टेड पीपल्सच्या जगातून व्हायचंय नॉट रिचेबल. तिनं झाकून घेतलंय स्वतःला एका क्रिस्टल कव्हर मध्ये. तिनं झाकून घेतलंय स्वतःला एका क्रिस्टल कव्हर मध्ये स्क्रीन टचच्या बचावापासून. आणि मनाला घातलाय बहुआयामी पासवर्ड सावधानतेचा. स्वतःवर ओढलंय एकलेपणाचा स्क्रीन सेवर. स्वतःवर ओढलंय एकलेपणाचा स्क्रीन सेवर. ती फक्त आतल्या आत स्वतःला डायट करते. ती फक्त आतल्या आत स्वतःला डायट करते आणि ऐकत असते इस मार्की सभी लाईन बेस्ट है. इस मार्की सभी लाईन. मी आधीच